नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते. आत्तापर्यंत आपण खूप वेळा भेटत आलेलो आहोत. वेगवेगळे प्राणायाम शिकलो आपण, वेगवेगळ्या हेल्थ टिप्स दिल्या मी तुम्हाला. आताही मी एक नवीन हेल्थ टिप घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे. तो आहे भस्त्रिका प्राणायाम. तुम्हाला आत्तापर्यंत आपण अनुलोम विलोम शिकलो, कपालभाती शिकलो, वेगवेगळे प्राणायाम बघितले, जसं काही डीप ब्रीदिंग शिकलो. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की प्राणायामाने आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन आतमध्ये ओढून घेऊ शकतो. बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे भस्त्रिका हा प्राणायाम सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्राणायाम आहे. ह्या सगळ्या प्राणायामात खूप स्ट्रॉंग, ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग इनहेल आणि स्ट्रॉंग एक्झेल होतं. त्याच्यामुळे ह्याला महाप्राणायामसुद्धा म्हणतात लोक, की खूपच त्याचे सुंदर बेनिफिट्स आहेत आपल्या शरीरासाठी. आणि आपलं शरीर जितकं निरोगी करता येईल तेवढा निरोगी हा प्राणायाम करतो. इतका हा महत्त्वाचा प्राणायाम आहे. म्हणजे सगळ्या प्राणायामामध्ये हा बेस्ट प्राणायाम म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. सो हा प्राणायाम आपल्या शरीराला का महत्त्वाचा आहे आणि तो का केला पाहिजे हे आज आपण बघूयात. तर तुम्ही तयार आहात का? मी तयार आहे. भस्त्रिका प्राणायाम म्हणजे काय, तर एका विशिष्ट पद्धतीने आपण हृदयाची, नाकाची हालचाल करतो. म्हणजे काय करतो, तर तुम्हाला भाता माहीत असेल लोहाराचा ऐकून. तो ज्या पद्धतीने असा बंद उघड होत असतो त्याप्रमाणे आपण फास्ट करायची ती क्रिया. भस्त्रिकामध्ये आपण हळूहळू श्वास घेतो आणि हळूहळू सोडतो ही क्रिया नाही आहे. तर खूप फास्ट इनहेल आणि खूप फास्ट एक्झेल, जेवढी ताकद लावून करता येईल तेवढं, अशा याला भस्त्रिका असं प्राणायाम असं आपण म्हणतो. तर भस्त्रिका करताना सगळ्यात प्रथम काय करायचं, तर आपलं आधी शांत करून घ्यायचं स्वतःला. आपला श्वास शांत करायचा. लगेच बसलं आणि भस्त्रिका करायला सुरुवात केली असं आपल्याला नाही करता येत. त्याच्यामुळे आधी स्वतःचा श्वास शांत करायचा, स्वतःच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. मन आणि शरीर आणि डोकं शांत झालं की मग भस्त्रिका प्राणायाम सुरू करायचा. तो सुरुवातीला सुरू करताना 3 ते 4 वेळा किंवा 5 वेळा शांत बसून डोळे मिटून नॉर्मल ब्रीदिंग करायचं. म्हणजे काय, इनहेल करायचं आणि एक्झेल करायचं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हाल, स्वतःच्या श्वासाशी कनेक्ट व्हाल, त्याच्यानंतर हा भस्त्रिका प्राणायाम सुरू करायचा. तर श्वास कसा घ्यायचा आणि कसा सोडायचा. नॉर्मल ब्रीदिंगमध्ये आपण इनहेल आणि एक्झेल केल्यानंतर 4-5 वेळा आपण लक्ष द्यायचं आपल्या श्वासाकडे, की आपण श्वास कसा घेतोय. आपण श्वास घेताना आपल्या पोटाची काय हालचाल होते. नॉर्मली लोक कधी कधी फार चुकीच्या पद्धतीने ब्रीदिंग करतात. म्हणजे काय, की जेव्हा श्वास घेत असतात तेव्हा ॲक्च्युली पोट एक्सपांड झालं पाहिजे, तर ते पोट आत घेतात, म्हणजे आत जातं आणि सोडताना बाहेर येतं. तर असं नाही आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता, इनहेल करता, तेव्हा ऑक्सिजन तुमच्या छातीत भरला जातो, पोटात भरला जातो. तर तो कसं झालं पाहिजे ब्रीदिंग, तर मी आता श्वास घेणार आहे, म्हणजे माझं पोट पुढे गेलं ना, एक्सपांड झालं आणि मग मागे गेलं. तर ही करेक्ट पद्धत आहे श्वास घेण्याची आणि सोडण्याची. पण आपण बरेच वेळा घाईघाईत श्वास घेत असतो, आपल्या श्वासाकडे लक्ष नसतं. त्याच्यामुळे आपण उलटं करतो. आपण श्वास घेतला की पोट आत घेतो आणि मग बाहेर जातो जेव्हा सोडतो तेव्हा. सो ही चुकीची पद्धत फॉलो करू नका. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला येत नसेल तर व्यवस्थित कसा श्वास घ्यायचा आणि कसा सोडायचा हे कुठल्या तरी योगतज्ञाकडे जाऊन तुम्ही शिकून घ्या. तर आता आपण भस्त्रिकेबद्दल बोलूयात. भस्त्रिका करताना आपण जे पूरक करणार आहोत ते पण पॉवरफुल करायचं आणि रेचक करणार आहोत तेही पॉवरफुल करायचं. पण हे कुणी करायचं पॉवरफुल, तर सगळ्यात पहिल्यांदा जे सुरू करतात त्यांनी करायचं आहे का, तर नाही. कारण जेव्हा नवीन सुरुवात असते तेव्हा आपल्या नाकालाही सवय नसते, आपल्या घशाला, आपल्या नाभीला, ह्या सगळ्यावर ताण येणार आहे ना करताना. सो आपल्या ह्या गोष्टींना सवय होईपर्यंत आधीच नॉर्मल स्थितीत करायचं आहे. म्हणजे काय, तर एकदम बेसिक कसं करायचं ते आता मी तुम्हाला दाखवते. कुठेही आपण मांडी घालून व्यवस्थित बसू शकतो आणि तेव्हा शरीर आपलं घट्ट पाहिजे. असं लूज बसलोय, असं बसलोय असं नाही करायचं. ताठ सरळ बसून सुरुवात करताना नॉर्मल ब्रीदिंग सारखंच आहे, पण थोडं श्वास आपण जेव्हा घेणार आहे तेव्हा स्ट्रॉंग घेणार आहे आणि सोडतानाही स्ट्रॉंग सोडणार आहे. जसं की हे जेव्हा आपण सुरुवातीला करणार आहोत, अगदी नवीन असणार आहोत तेव्हा करायचं आहे. अशा वेळी काय होणार आहे माहिती आहे, जेव्हा तुम्ही हे करायला घेणार आहे तेव्हा तुमच्या नाकातनं जे काही घाण असेल ती बाहेर येऊ शकते. तेव्हा करताना नेहमी नॅपकिन जवळ ठेवायचं आहे आपल्या. आणि जेव्हा घाण वगैरे तुम्हाला येते असे वाटेल तेव्हा नाक साफ करून
घ्यायचे आणि मग परत सुरुवात करायची. हे अगदी जेव्हा सुरुवातीच्या काळात आपण करणार आहोत तेव्हा करणार आहोत. आता त्याची पुढची स्टेज काय आहे, की ज्यांना आता तुम्ही एक 8-10 दिवस झाले ही प्रॅक्टिस करताय हळूहळू हळूहळू, मग त्याच्यानंतर कसं करायचं आहे, तर आपण हाताची म्हणजे आपले जे 2 हात आहेत त्याचा उपयोग करूनही इन्हेल आणि एक्झेल करू शकतो. तर कसं, तर आता मी तुम्हाला दाखवते. सरळ बसायचं आहे, मांडी घालून व्यवस्थित कुठल्याही आसनावर बसा. आपण मांडी घालून जर बसता आलं तर फार बरं आहे, आणि ज्यांना मांडी घालून बसता येत नाही ते सोफ्यावर खुर्चीवर नीट बसू शकतात कम्फर्टेबल पोझिशनमध्ये. पण बॉडी व्यवस्थित ठेवायची आहे, मान सरळ, शोल्डर्स रोल बॅक, म्हणजे चेस्ट अप होते आपली आणि स्पाइन स्ट्रेट. ओके. तर आता जेव्हा हाताचा उपयोग करून आपण भस्त्रिका करणार आहोत तर कसा करणार आहोत, तेव्हा दोन्ही हात आपण इथे ठेवणार आहोत, श्वास घेणार आहोत, साधारण हा वेग असणार आहे, जे मध्यम वेग म्हणू शकतो आपण याला, की जे पहिली स्टेज मी तुम्हाला दाखवली, त्याच्यानंतर ही पुढची दुसरी स्टेज मी आता तुम्हाला दाखवली. आता ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ही मला वाटतं की दुसऱ्या स्टेजपर्यंतच लोक जास्त प्रॅक्टिस करतात, कारण जर जवळ तुमच्या कोणी योगतज्ञ नसतील, तुम्ही कुठल्या क्लासमध्ये नसाल तर त्यांना रिस्की वाटू शकतं, म्हणून सेकंड लेवलपर्यंतच लोक करतात. पुढची लेवलसुद्धा आहे पण ती थोडीशी हार्ड असू शकते आणि त्याच्यामुळे प्रॅक्टिस करायला हरकत नाही, पण ह्या 2 लेवल फिक्स व्यवस्थित यायला लागल्यानंतर पुढची लेवल आपण करू शकतो. तर पुढची लेवल अशी आहे. इतक्या जोरात इन्हेल आणि एक्झेल समप्रमाणात, जसं मी इन्हेल करते सेम मी एक्झेल पण त्याच स्पीडनी करते. ह्याचा अर्थ काय, तर जो जोर आहे तो इक्वली लागला पाहिजे, घेताना पण सोडताना पण, घेताना पण ही अगदी शेवटची तिसरी स्टेज आहे. म्हणजे जे तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी पारंगत झालेला, तुम्हाला हे छान जमायला लागलं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे करणं ते सुद्धा कुणाच्या तरी अंडर ऑब्झर्वेशन ही करायला खूप म्हणजे तुम्हाला वाटेल की हे काय, म्हणजे करू शकतो आम्ही, तर असं नसतं. आत्ता जेव्हा मी केलं तेव्हा तुम्हाला सांगते काय काय होऊ शकतं. जेव्हा तुम्ही ही तिसरी स्टेज करता, एवढ्या फास्ट तुम्ही ह्या गोष्टी करता, तेव्हा कधी कधी तुम्हाला चक्कर आल्यासारखं होऊ शकतं, डोक्यामध्ये मुंग्या येऊ शकतात किंवा डोळ्यापुढे अंधारीसुद्धा येऊ शकते आणि घशालाही तुमच्या खूप कोरड पडू शकते. तर ह्याही त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत भस्त्रिकाचे. त्याच्यानंतर काय होतं की जर तुम्हाला एकदम चक्कर आली किंवा असं एकदम डिझी वाटलं तर तुम्हाला भीती वाटू शकते. सो काय, आपण घरात एकटे असताना करण्यापेक्षा आपण कुठल्या तरी योग शिक्षकाकडनं शिकून जर या गोष्टी केल्या ना तर त्या खूप चांगल्या होतील. स्वतःचं स्वतः कुठेतरी बघून, म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते म्हणून ते बघून लगेच करायची गरज नाही आहे. मी जरी दाखवलं असलं तरी तुम्हाला तुमच्या समोर बसून जर कोणी शिकवलं तर ते जास्त बेनिफिशियल होईल तुमच्यासाठी. तर तसं करा. कुठलीही गोष्ट शिकताना आपल्यासमोर शिक्षक पाहिजे आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये पारंगत होऊ त्याच्यानंतर तुम्ही तुमची प्रॅक्टिस करायला हरकत नाही. आत्ता मी तुम्हाला भस्त्रिका प्राणायाम करून दाखवला. आता तुम्हाला मेन ह्याच्यातली काय सांगायची गोष्ट, तर की जेव्हा तुम्ही भस्त्रिका प्राणायाम संपवता, म्हणजे तुम्ही 5 आवर्तनं कराल, 10 आवर्तनं कराल, तेव्हा ती पटापटा एका पाठोपाठ एक नाही करायची. 5 आवर्तनं झाल्यावर थोडं थांबायचं, नॉर्मल ब्रिदिंग करायचं. एक 4-5 काउंट आपण नॉर्मल ब्रिदिंग करायचं. नॉर्मल ब्रिदिंग म्हणजे काय, इन्हेल आणि एक्झेल करायचं, श्वास नॉर्मल करायचा, परत भस्त्रिका प्राणायाम सुरू करायचा. असं एक 5, 10, 15, 20 असं भस्त्रिका प्राणायाम करताना मध्ये तुम्हाला नॉर्मल ब्रिदिंगसुद्धा केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही. सो कधी पण जेव्हा भस्त्रिका प्राणायाम तुमचे काउंट संपतात तेव्हा तुम्ही शांत डोळे मिटून बसायचं आणि नॉर्मल ब्रिदिंग झाल्यानंतरच पुढचं काउंट सुरुवात करायची. किंवा एंड करताना पण जरा वेळ त्या जागी शांत बसायचं, पटकन कुठली तरी हालचाल करायची, पटकन उठायचं असं नाही करायचं, कारण त्यांनी पण आपल्या मेंदूला त्रास होऊ शकतो, आपल्याला चक्कर येऊ शकते. त्याच्यामुळे शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही भस्त्रिका प्राणायाम करत असाल किंवा कुठलेही प्राणायाम करत असाल तेव्हा तुमचं पोट रिकामं पाहिजे. निदान 2 तास आधी तरी तुमच्या पोटात अन्न नको, कारण जर तुम्हाला प्राणायामाचे चांगले रिझल्ट हवे असतील तर पोट रिकामं असलं तर कधीही चांगलं. पण जर तुमचं पोट भरलेलं आहे, तुम्ही खूप ब्रेकफास्ट केला आहे, लंच केला आणि तुम्ही करताय, तर तुम्हाला मळमळू शकतं, ते अन्न तुमच्या घशाशी येऊ शकतं किंवा तुमचं डोकं दुखू शकतं किंवा तुम्हाला पोट दुखू शकतं. तर ह्या गोष्टी अवॉइड करा. रिकाम्या पोटी प्राणायाम केले तर त्याचे रिझल्ट्स खूप छान मिळतील. स्टे हेल्दी.
जसं की मी तुम्हाला सांगितलं की भस्त्रिका केल्यावर कधी कधी चक्कर येऊ शकते, म्हणजे ती जे पुढची लेवल, सगळ्यात शेवटची लेवल जेव्हा आपण करतो फास्ट, तेव्हा चक्कर येऊ शकते, डिझिनेस येऊ शकतो, मुंग्या आल्यासारखं होऊ शकतं. का होऊ शकतं तसं? किंवा कधी कधी कानातनं गरम वाफासुद्धा यायला लागतात, नाकातनं गरम वाफा यायला लागतात. तर का होतं हे सगळं? कारण आपण जेवढा जोरात पॉवरफुल ब्रिदिंग करत असतो, इन्हेल अँड एक्झलेशन इतकं पॉवरफुल असतं की त्याच्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, हीट निर्माण होते आणि इतका ऑक्सिजन आपल्या शरीराला पटापट मिळत असतो. त्याच्यामुळे कधी कधी ब्रेनला ह्या गोष्टी घडण्याचा संभव असतो, कारण जेवढ्या व्हायब्रेशन फास्ट होत असतात ना, आणि तशी त्या शरीराला, मनाला, डोक्याला सवय नसते. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला हा अनुभव येऊ शकतो. तर नक्की तज्ज्ञांकडे जाऊन शिकून मगच करा आणि त्यांनी जे सांगितलं आहे तेच फॉलो करा. तर आता आपण भस्त्रिकेचं हे सगळं तर बघितलं, कसं करायचं, काय करायचं. तुम्हाला शिकल्यावर तर अजून छान करता येईलच, पण ह्याचे फायदे काय आहेत ते आता आपण बघूयात. तर भस्त्रिकेचे फायदे हे असे आहेत की आपण जेव्हा भस्त्रिका सुरू करतो तेव्हा आपल्याला खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. म्हणजे बाकीच्या प्राणायामाने ते मिळतोच, पण भस्त्रिकेमध्ये आपण पॉवरफुल इनहेल करतो ना, त्याच्यामुळे जो ऑक्सिजनचं प्रमाण आहे जास्तीत जास्त आपल्या शरीराला मिळतं आणि ऑक्सिजनची आपल्याला कमतरता असेल तर ती लगेच पूर्ण व्हायला मदत होते. आणि भस्त्रिका हा प्राणायाम इतका पॉवरफुल आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरात एवढी ताकद निर्माण होते का, तर तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि आतमध्ये जे काही घाण आहे, काहीही असू शकतात, विषाणू, जीवाणू, ते सगळे जायला, मरायला मदत होते भस्त्रिकेमुळे, कारण उष्णता निर्माण होते बॉडीमध्ये. आणि त्याचप्रमाणे तुमच्या फुफ्फुसांची ताकद वाढते. ऑलरेडी तुम्ही प्राणायामाने वाढवलेलीच असते, पण भस्त्रिका प्राणायामाने जास्त प्रमाणात तुमच्या फुफ्फुसाची ताकद वाढते आणि तुमचं शरीर आणि मन शांत होतं. आणि अजून एक म्हणजे तुमचं जे वात, पित्त, कफ दोष आहे त्याच्यावर सुद्धा हा खूप चांगला उपाय आहे भस्त्रिका करणं. ते खूप प्रमाणात तुमचं ते दोष कमी व्हायला मदत होते. आणि ज्यांना लो बीपी आहे, बऱ्याच लोकांना लो बीपीचाही त्रास असतो, त्यांनी तर भस्त्रिका करावं. त्यांना एकदम जे बीपी लो जातं तो प्रमाण त्यांचं कमी होतं आणि त्यांचं बीपी बॅलन्स राहायला मदत होते. आणि काय होतं, शरीरात उष्णता निर्माण होते, त्याच्यामुळे तुमचं अन्नपचनही चांगलं होतं, आतनं शरीर निरोगी होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक जास्त हेल्दी वाटायला लागतं. आणि किंवा कुणाला ना डोकेदुखीचा प्रॉब्लेम असतो, सायनसचा प्रॉब्लेम असतो, जुनी सर्दी, जुना कफ, बरेच लोकांना हे विकार असतात की सर्दी डोक्यात जाऊन बसते, डोकं दुखतंय, सायनसमुळे इथे सगळं दुखत असतं आपल्याला. तर हे सगळे जे आपल्याला जे व्याधी आहेत तर ते कमी व्हायला मदत होते भस्त्रिकेने. त्याच्यामुळे भस्त्रिका हे खूप पॉवरफुल आहे, पॉवरफुल प्राणायाम आहे हा, तुम्ही केलाच पाहिजे. अजूनही जर तुम्ही सुरू केला नसेल तर नक्की सुरू करा आणि त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते अनुभवा. तुम्हाला लक्षात येईल की तुमची स्किन चांगली होती आहे, तुमचे पोर्स ओपन होत आहेत, तुमच्या डोळ्यांमधलं सुद्धा, म्हणजे डोळ्यांमध्ये सुद्धा आपल्या प्रॉब्लेम असतात बरेचसे. एवढं पॉवरफुल इनहेल एक्झेल झाल्यानंतर इथे प्रत्येक ताण हा इथे पण येतोय, इथे पण येतोय, इथे येतोय, इथे येतोय. त्याच्यामुळे यातल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी व्हायला मदत होणार आहे. डोळ्यांची ताकदसुद्धा वाढणार आहे. आजकाल आपण इतके लॅपटॉपवर असतो, सारखा TV, काही ना काही चालू असतं, सो त्या डोळ्यांची ताकदसुद्धा वाढणार आहे, त्याचे प्रॉब्लेम्सही कमी व्हायला मदत होणार आहेत. आणि त्याच्या तुम्ही म्हणजे सुरुवात केल्यानंतर एक 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 बेनिफिट्स तुम्हाला स्वतःलाच कळायला लागतील की तुम्हाला किती फ्रेश वाटतंय, किती छान वाटतंय. तुमचा जो ट्रॅक आहे नाकाचा, जे काही तुम्ही रोज श्वास घेताय सोडताय, तो क्लीन राहणार आहे, तो क्लीन होणार आहे. सो भस्त्रिका करा आणि पहिल्या 2 स्टेजचं नक्की करा तुम्ही. 3री स्टेज करायला तुम्हाला योगशिक्षक नक्की लागणार आहे. स्वतः काहीही करायला जाऊ नकात आणि स्वतःच्या आयुष्याची रिस्क घेऊ नकात. तर आता भस्त्रिका कुणी करायचं आणि कुणी करायचं नाही हे तुम्हाला मी सांगते. तर भस्त्रिका हे नॉर्मल लोकांनी करू शकता, ज्यांना कसलाच प्रॉब्लेम नाही. म्हणजे कुठला, तर हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे, लो बीपीचा हाय बीपीचा प्रॉब्लेम नाही आहे, लो बीपीच्या लोकांनी केलं तर चालतं. प्रेग्नंट आहात तुम्ही किंवा अजून तुम्हाला कसले म्हणजे आपल्याला बऱ्याच लोकांना काय अस्थमाचा प्रॉब्लेम असतो, खूप जास्त प्रमाणात त्यांना दम लागतो आणि अस्थमा हा खूप स्ट्रॉंग असतो, त्या लोकांनी हे करू नये. म्हणजे त्यांनी एकतर नॉर्मल ब्रिदिंग करावं, डीप ब्रिदिंग किंवा अनुलोम विलोम, पण अस्थमाच्या पेशंटनी भस्त्रिकाची प्रॅक्टिस करू नये. आणि अजून कोणी नाही करायचं तर ज्यांना खूप बीपी शूट होतं, हाय बीपी आहे, खूप गोळी जास्त स्ट्रॉंग आहे, त्या लोकांनी तर अजिबात करायचं नाही. हार्ट पेशंटनी अजिबात करायचं नाही. बाकी ज्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी केलं तर चालेल, त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. तर आता तुम्हाला मी सांगितलं की कुणी करायचं आणि कुणी करायचं नाही. सो आता स्वतःची काळजी घ्या, प्राणायाम सुरू करा. डायरेक्ट भस्त्रिका करायला जाऊ नका. आधी डीप ब्रिदिंगनी सुरुवात करा, मग अनुलोम विलोम करा, मग तुम्हाला मी कपालभातीशी सांगितलंय कसं ते करा. असं एक 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 स्टेज वाढवत स्वतःच्या लंग्सची कपॅसिटी वाढवा
आणि ती वाढल्यानंतर तुम्ही भस्त्रिका करू शकता. तुम्हाला जास्त चांगले रिझल्ट मिळतील. तर अशा पद्धतीने आपण प्राणायामाचं इतकं महत्त्व सगळं शिकतो. अजूनही संपलेले नाही आहेत. खूप प्राणायाम आहेत जे आपल्याला पुढे जाऊन शिकायचे आहेत. तुम्हाला आमच्या टिप्स आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कुठल्याही समस्या आणि प्रॉब्लेम असेल तरी माझा नंबर स्क्रीनवर दिलेला असतो. तिथे तुम्ही कधीही प्रश्न विचारू शकता आणि कॉल करू शकता. नमस्ते. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.